मला सरकार बदलायचं. आम्ही आमदार द्यायला तयार आहेत ना. आम्ही दुसरी ही नीट करावं लागेल आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे जे पाणी जे ब्लॉक मंजूर आहे त्यांना नेहमीच पाणी द्यायला पाहिजे. पण माझा 2 एकराचा ब्लॉक मंजूर आहे आणि मी 6 एकराचं पाणी घेतो. हा जो उद्योग आहे तो थांबवल्याशिवाय किंवा न्याय मिळणार नाही. तुमचं काय मत आहे? आम्हाला तर ब्लॉकच रद्द केलेलं 7 नंबरवर पाणी देते 4 महिने आणि आम्हाला वर्षात 2 पाळ्या देते व्यवस्थित. तिसरी पाळी मिळत होती. चोपनच्या खाली पाणी आम्हाला 2 बी पायाच पाणी येत नाही आम्हाला. आमच्या गावाला 57च्या कॅनलला नव्या दाराला आणि 54च्या कॅनलला नव्या दाराला. काय झाले 54च्या टीएलला निर्वांगी येतात, 54 फाटेच्या टीएलला निर्वांगी, 57 फाटेच्या टीएलला निर्वांगी आणि दारी पण टीएलच आहे आमची. त्याच्यामुळे आम्हाला पाणी बघायला काय वर जावं लागतं अशी परिस्थिती आहे आमची. पावसाळ्यातच आलं तर चालू पाऊस पडत असता आलं तर जायचं, नाहीतर एक पायी सुद्धा येत नाही. हे पाण्यात सुद्धा त्या वर्षात भरपूर पाणी असताना सुद्धा त्यांच्या मिसमॅनेजमेंटमुळे आम्हाला पाणी. अहो ताईंनी 59ला पाणी नव्हतं. ताईंना मी त्या एज्युकेटेडला 59 टेकलंही बंद केलं. मग तिथल्या लोकांनी सांगितलं ताईंना आम्ही ते अधिकाऱ्यांना फोन करायला लावलो आणि मध्ये परत ते अधिकारी म्हणले सोडतो ना, आले की टेकलं की परत बंद केलं. म्हणजे हा सोडवलीपासून सगळे ओढ्यात पाणी आणि इकडं काठी रेग्युलर चालू ठेवली असते तर सगळ्याला मिळाला, पण बंद केलं पुन्हा पाणी वापर संपता नाहीये चाललेले. पाणी आपला ऑफिसला बसल्यावर चर्चा पाणी वाचून सोसायटी बोललो तर लिफ्ट झोन आहे परत निश्चित तेवढ्या लक्ष देत नाही. उपोषणला बसली होती नदीमध्ये तेव्हाच आमचं ठरलं की पाणी वापर संपत्ती कागद गोळा करा, आपण रजिस्ट्रेशन करून घेऊ. ठरलं होतं नाही का? तुम्ही त्यानंतर पाहिलंच नाही. तर ती काळाची गरज आहे. पाणी वापर संपता संस्था झाली पण ते रिलीज करूनच घेणं कुठे झाली नाही. आपली झाली लिफ्ट झोन आहे कारण निर्वांगी सरापडीची झाली आता ती रिलीज करूनच घेण्यात संस्था आपल्याला पाठपुरावा केला. पळसुरू झाली संस्था असं आहे. त्याच्यामुळेच असं आहे. लिफ्ट झोन का असल्यामुळे ते आपल्याला परवानगी करताय असं काय तुम्ही सूचना केलं आपण गावामध्ये सगळे केले. लिफ्ट झोन मध्ये तुमचं क्षेत्र जात आहे त्याच्यामुळे ती परवानगी देत नाही. म्हणजे तुम्हाला नदी आहे, नदीचं पाणी आहे म्हणून तुम्हाला कॅनलचं पाणी नाही. असं लिफ्ट झोन मध्ये आमचं आहे असं सांगतात ती पाणी आम्हाला नाही म्हणतात. नदीची कंडिशन अशी नदीचं तर नाहीच आहे. नदीचं 6 महिने भेटतच नाही. नोव्हेंबर डिसेंबरला नदी कोरडी पण नाही. म्हणजे नदीचं बी नाही आणि कॅनलचं बी नाही. बंधारे जे आहेत नाही साहेब पाणी वापर संस्था असल्या तरी पाणी वापर संस्थेचा पाणी नदीवरचे जे 5-6 बंधारे आहेत ना त्या बंधाऱ्याची म्हणजे जी आताची क्षमता आहे 40 ते 50% आहे. त्यांची उंची जी उंची पाहिजे त्याच्यापेक्षा निम्मी उंची आहे. दरवाज्यांची जी दुरुस्ती पाहिजे ती 40 दरवाजे असले तर 20 दरवाजांची गळती चालू आहे. त्याच्यामुळे आमचं जे डिसेंबरला पाणी संपणार आहे ते मार्च एप्रिलला संपेल जर त्याची दुरुस्ती चांगली झाली. म्हणजे लक्ष दे वाहून पाणी गेल्यानंतर त्याच्याकडे लक्ष दिलं जातं. शांत राहिला क्षेत्र किती निर्माण 1350 हेक्टर. जास्त म्हणजे निर्वाही हा पाणी नसल्यामुळे ऊसाचं बऱ्यापैकी जेवढा ऊस होता त्यातला जवळपास 80% ऊस म्हणजे लोकांनी सोडलाय ऊस लावायला. आता फळबागा चालू केलेल्या आहे त्या पण त्याला सुद्धा व्यवस्थित नाहीये. दुग्ध व्यवसाय त्याच्या व्यतिरिक्त निर्वाह गावात कुठलाही नाहीये. 15,000 दूध आहे. गावात फक्त गाव आमचं दुधावर फक्त चालू आहे आणि फळबाग जमीन मी बघितली
चंद्रा उद्यापासून सुटली की फळबागांचं फार चांगली जमीन नाही. नाहीये. शेरपड जागे त्याच्यातच येते डाळिंब चांगले शेरपड आहे ते, हो. एक नंबर येते डाळिंब. हां आपलं सगळ्यांची गावात डाळिंब आणि दुधाच्या व्यतिरिक्त काय आणि जानेवारीपासून शासनाने सांगितलं 5 रुपये अनुदान भेटेल तुम्हाला. कुठल्याही प्रकारचं अनुदान मिळालं नाही. हा आणि काय झालं निम्या लोकांना भेटले. आमच्या गावात आता बऱ्याच लोकांना भेटले अनुदान. हॅटसन कंपनी आहे, त्या हॅटसनला आम्ही दूध घातले, तर त्या हॅटसनला एका सुद्धा शेतकऱ्याला अनुदान आलं नाही. मी स्वतः 3 महिने त्या हॅटसनला दूध घातले, तर 1 रुपया सुद्धा अनुदान भेटलं नाही. बाकीच्या काही नेचर डेअरीला निम्याच्या लोकांना आले निर्वांग गावात, सोनाज डेअरीला आले निम्याच्या लोकांना, अमूलला तर जवळजवळ 90% सगळ्याच लोकांना आले. पण हॅटसन एक अशी संस्था की 1 रुपया सुद्धा आम्हाला दिला. आता काय थोडा तफावत होती 2 मध्ये रेट मध्ये. ही सरकारी संस्था आहे ती आपली आहे, खाजगी मालकाची आहे, तो केवळ स्वतःचं हित वाढलं. नेचरला आणि सोन्याला भेटलं ना अनुदान. त्या लोकांना आमच्यात काय लोकांना भेटलं अनुदान नेचरला आणि सोन्याला. आणि आज साहेब 25 आणि 24 रुपये रेट फक्त आहे आम्हाला. 25 रुपये सुद्धा बसत नाही, 23-22 रेट आहे. आता माझ्या डोक्यात असं आहे की हा तुमचाच प्रश्न असं नाही. आम्ही महाराष्ट्रात दहीचे लोक सांगतो दुधाच्या भावाच्या संबंधी आता सरकारच्याकडे आपल्याला म्हणणं मांडावं लागेल. 5 रुपयाचं अनुदान हे 100% मिळालंच पाहिजे. हे नसेल तर लागलं. आणि जर विदेशाला सांगून यातनं माझे कार्यच नसतील तर रस्त्यावर यावं लागेल. माझी तयारी ते केल्याशिवाय गत्यंतर नाही. आजच्या व्यक्तीला संसार चालवायला दुधाचा धंदा हा एकच धंदा आहे की जेणेकरून प्रपंच चालतो. आता हे दुसऱ्या ज्या जमिनीचे प्रश्न आहे ते एका दिवसात सुटणार नाही. आम्ही आता गेल्या इरिगेशन खात्याच्या लोकांशी बोलू पण ते काही लगेचच्या लगेच होणार नाही. त्याला तुम्ही मला 4-6 महिने द्या. 4-6 महिन्यात मला सरकार बदलायचं. सरकार बदलल्याशिवाय आपल्याला पाहिजे त्याची गरज घेता येत नाही. मी 6 महिने दूध वाला सांगत नाही, स्वतःची वेगळाही सांगत नाही. पण 10 वर्ष माझ्याकडे देशाचं शेतीचं काम होतं. कर्जमाफी कुणी केली? त्याच वेळेला शेतीमालाचे भाव वाढवून तुम्ही दिले, साखरेचे ऊसाचे भाव कुणी वाढवून दिले. शेवटी सत्तेचा वापर हा ज्यांनी सत्ता दिली त्याच्यासाठी करायचा असतो. आज जे लोक त्यांना या सगळ्या गोष्टीच्या संबंधीचा तिथवच रस मला समजू शकत नाही. आणि त्यामुळं आज ज्यांच्या हातात सत्ता त्यांना मी सांगू, विनंती करू. पण जर नाही घडलं तर मला 4-6 महिन्याच्या नंतर ही धोरणं ठरवायचे अधिकार तुम्हा लोकांच्या हातात द्यायचे. आणि कसं ठीक होत नाही बघ. आमच्या घरावर हल्ला झाला 7:30 वाजता आणि सगळ्या 7:30 बायका पोराशी मारले. 307 काय कलम नाही बरं का. 307 आणि 329 मधले मोठा फरक नाही. मी साहेब सगळी चर्चा केलेली आहे. काही त्या दिवशी बघायला आलत्या दवाखान्यात आलत्या, सगळी चर्चा झालेली. फक्त तुम्ही जमिनीचा उल्लेख केल्यामुळे 329 लागलं. तुम्ही जमिनीचा उल्लेख केला नसता 307 लागला असता. हे सगळे म्हणतात की सगळ्या गावाचं मान त्याच्यात आपण लक्ष घालू. बाकी काही तुम्ही लोकांनी मतदान चांगलं केलं आव्हान. यावेळेला इंदापूर तालुका की बाकीच्या तालुक्यांनी काही हात राखला नाही. मोकळेपणाने होते.
आता जाहीर करा जाहीर करा आमच्या मनातला माणूस आता आम्हाला विधानसभा जिंकायची राज्य हातात घ्यायचं त्याला तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. आम्ही आमदार द्यायला तयार आहेत ना, आमदार द्यायला तयार आहे. तुम्ही कशात बघताय